तर हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. आजच्या न्यू ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर बरेचसे दिवस झाले आम्ही ब्लॉग नाही टाकून राहिलो, कारण एवढंच की आमच्या घराचं काम चालू होतं आणि सगळ्याच गोष्टी होत्या. बाबूची तब्येत वगैरे पाहायची होती त्याच्यामुळं. तर आजपासून आम्ही कंटिन्यू ब्लॉग टाकणार. तुम्ही नेहमी बघत राहा. आणि आमच्या इथं 2-3 दिवसानं पाहुणे येणार आहे, आपण त्यांना पण सपोर्ट करू काही ना काही. तर साईजची आंघोळ झाली आहे आणि साईज म्हणताय मला बाहेर घुमायला घेऊन चाल. जातो मी, येतो मग. येतो चालतं माझ्यासोबत तू. नाही जातो चाललो मी. आलो हे इकडे बघ. तर हॅलो मित्रांनो म्हणा, काय करताय? गुड मॉर्निंग म्हणा. मम्मी आणि बाबूनी मॅचिंग घातला आहे. हो बोलतो म्हणते. हा साईश बोल. आमचा साईश बोलणं शिकलेला आहे, म्हणजे आता तो म्हणते आत्या, ताई, आई एवढे शब्द बोलता येतो. आणि यांना पप्पा म्हणायचा ना तर तत्ता म्हणते. तत्ता आहे ना बाबू, तत्ता. तर प्राचीने माझ्यासाठी ओट्स बनवलेले आहे, ते खाऊन घेतो. आणि पाणी पण गरम झालेलं आहे. आणि आम्हाला आज दवाखान्यात जायचं होतं, तर आता आम्ही थोड्या वेळात दवाखान्यात जायसाठी निघत आहे. साईज त्याच्या आत्यासोबत बोलत आहे. मस्त बोल गा तू. मोबाईल ना पाडू घे. ते दाखव प्रोटीनच इकडं. बोल आता सोबत बोल. तू चिकू दीदी पण काम करून ठेवताय. काम करायची गरजच नाही आतुले. सगळे काम चिकू करते. एवढ्या कामाची आहे आता तर सूनच बनवून घेतो मी. चला चालले ना पप्पा जाऊ दे पप्पा जाऊ दे. नाही चाल थोडे येतं ना. घेतो म्हणते बाप्पा एवढा. तर गाईज आता आम्ही निघत आहे. तर तिची काही फाईल गिल नाही घेऊ ना होजी. गॅस कशी लागत, डायरेक्टच जाऊ ना. साईज जवळ आहे ना गाडीची चाबी. साईज इकडे बाय. ऊन किती आहे. इचकणाऱ्या. तर आमची गाडी घरी नव्हती, तर आम्ही आता काकूची गाडी घेऊन जातो. तर मित्रांनो आता आम्ही चाललो, गाडी दिली काकूनी. तर तुम्ही लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. आणि ब्लॉग कंटिन्यू करा. मी सांगतो तुम्हाला काय सांगते काय नाही डॉक्टर आता. तर मित्रांनो आलो आता आम्ही दवाखान्यामध्ये. बाबूचं वजन करून पाहू. आता प्राचीला आणला आहे, तर आता दाखवून देतो काय म्हणते काय नाही. तर थोडासा इश्यू झालेलाच आहे, तर मी तुम्हाला थोड्या वेळात सांगतो काय झालं तर. सो गाईज आता नंबर लावलेला आहे, तर आता थोड्या वेळात लागते नंबर. आणि मला खूप जास्त पोट वगैरे दुखत आहे माझं, आणि चक्कर येत आहे. तर चेक करणार आहे काय होते काय नाही. तर म्हणजे आता मला माहीत नाही आहे काय झालं आहे तर मला, म्हणून आता दाखवून देतो दवाखान्यात. आणि मॅडम काय म्हणते तर तुम्हाला सांगतो. चक्क बरोबर भाऊ. एक तर उभं राहते आमचं बाबा आता असं ठीक आहे ना. काय करताय रे साई. तर मित्रांनो तुम्ही पाहिलं असेल तर साईज जोर लावत होता, याचा अर्थ त्यानं शी केली. तर आता मी इथं डायपर घ्यायसाठी आलो आहे. तर आता आणि प्राची बाथरूममध्ये घेऊन गेलेली आहे. तर मी डायपर घेऊन घेतो आणि बाबूला लावून देतो. ए भोंगरी काय केली हो तू ना. काय केली.
तर मित्रांनो, मी इथं दवाखान्याचं काम चालू होतं, तर मला एक नवीन गोष्ट दिसली. काहीतरी असन, त्यांचं काहीतरी काम करत असन, पण मी त्याच्यावर व्हिडिओ काढायचा सुचला, तर आता मी व्हिडिओ काढणार आहे. तर मित्रांनो, आमचे काही फॅन मिळालेले होते, तर आता आम्ही सेल्फी काढणार आहे. ओय ओय वानेर, ऐ साईश, कुठं आलं इथं? हा, काय करतोय रे? चाललो मी, चाल ये 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 लवकर, ये लवकर, ये लवकर. थांबणार आहे. सो गाईज, आता मॅडमने सांगितलं आहे एक गोळी दिली आहे, तर 7 दिवस वेट करायचं आहे. काही कन्फर्म नाही होत आहे काय आहे काय नाही आहे. म्हणजे मला एवढा त्रास का बरं होत आहे, तर मला वाटते आता म्हणजे डिलिव्हरीमुळं होऊ शकते, पण आता काय माहीत कसं काय आहे. तर 7 दिवसानंतर मला आराम पडते की नाही पडत तर पाहू, नाही तर मग परत या लागेल इथंच. तसंच आता प्राचीनं सांगितल्याप्रमाणे अशी प्रॉब्लेम झाली आहे. तर आता आम्ही चाललो घराकडे. तर जाता जाता डोसा खाऊन घेतो. तर जाता जाता भेटली अंडा राईस, तर याचा प्लॅन कॅन्सल झाला आमचा. तर अंडा राईस घेऊन घेतो आता. तर बनवत आहे भाऊ अंडा राईस. तर अंडा ठीक आहे. तर अंडा राईसला 5 मिनिट लागते म्हणे. तोपर्यंत न्यायले पाहतो म्हटलं टुबऱ्याले कसा पाहून राहिला मागं. नाही वाटते माकड नाही, दुसऱ्याकडे पाहताय. बस पाहताय का रे बाबू? तर आमच्या बाबूला गाड्या खूप आवडते, तर तो गाड्या दिसल्या का भल्ला पाहत राहते, निरीक्षण करते. तर मित्रांनो, तर या इथचं अंडा राईसचं नाव आहे SK. तर तुम्ही अभ्यंकर स्कूल समोरच आहे. तर अंडा राईस ते एक वेळा तुम्ही टेस्ट करून पहा, एकदम छान आहे. तर येता येता लागला आम्हाला पाणी, तो ओलं झालो आम्ही आता. तर मित्रांनो, आमचे ब्लॉग पाहत जा नेहमी, आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि अरे कहना क्या चाहते हो, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आम्ही आता रोज आणि कसे ब्लॉग बनवू त्याचं थोडं आम्हाला सांगत जा आणि कमेंट करायची. ये बड़ी अच्छी बात कही आप. तर मित्रांनो, आम्ही घरी आलो. तर मग काय म्हणायचं आहे? तर मित्रांनो, आम्ही घरी आलेलो आहे आणि मी झोपलो होतो आणि प्राची चती होती. तर प्राची किती नाही होती म्हणजे मी झोपलीच नाही. तर मी बाबूली झोपत होती. दादा जेवायचे भांडे गिंडे घासून घेतो आणि आम्ही थोडंसं बाहेर जातो. तर आजचा ब्लॉग इथंच एंड करतो. आणि तुम्हाला कसं वाटलं नेक्स्ट ब्लॉग साठी? इकडे काही पसर दाखवून राहिली जी मागं खान जरा देखा आपने लापरवाही का नतीजा है. तर काहीच हॉलमध्ये पसारा काऊन नाही, कारण की म्हणजे धूप नव्हती येत, पाऊसच येत, म्हणून आम्ही इकडेच कपडे सुकवले. तर हा ब्लॉग आम्ही इथंच एंड करतो आणि नेक्स्ट ब्लॉग साठी इंतजार करा. नेक्स्ट ब्लॉग साठी इंतजार करा. तर मी तोतडा काऊन बोलतो त्याचा जवाब प्राची देते, काऊन की यांची जीभ लांची आहे म्हणून. तर हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा. तर भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. आणि त्या जीबीची कहाणी सांगतो, ते पण मस्त हसण्यालायक आहे, ते तुम्हाला सांगतो नेक्स्ट ब्लॉग मध्ये. आणि नेक्स्ट ब्लॉग मध्ये तुम्हाला हे पण सांगतो की मला काय झालं तर प्रॉपरली तुम्हाला सगळं रिपोर्ट मध्ये समजून जाईल. तर पुढच्या ब्लॉग मध्ये तुम्हाला सगळं माहित पडणार आहे. तर बाय बाय.